नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहीतच आहे आयोगानं एक नवीन नोटिफिकेशन टाकलेलं आहे ज्याच्यामध्ये परीक्षेची चर्चा, डेटची चर्चा त्यांनी केलेली आहे. परीक्षा थोडक्यात सांगायचं झालं तर जवळ आली आहे. आता या शेवटच्या क्रुशियल टाईममध्ये काय करावं याची चर्चा थोडीशी आपल्याला आज करायची आहे. थोड्याशा ट्रिक्स आहेत, त्या ट्रिक्सची चर्चा आपण इथं करणार आहे. एक चांगला फॉर्म्युला एक्झाम क्रॅक करण्यासाठी असतो PYQ ॲनालिसिसचा. ठीक आहे, PYQ ॲनालिसिसमध्ये तुम्हाला गेलेल्या वर्षामध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांचे ॲनालिसिस तुम्ही केलं, काही प्रश्न जर तुम्ही पाठ केले तर जनरली मार्क्स जे आहेत ते चांगले येतात. सो PYQ ॲनालिसिस एक महत्त्वाचा फॅक्टर असतो प्रिपरेशन फेजमध्ये. शेवटी आपण PYQ वाचून जरी गेलो तर तुम्हाला लक्षात येतं की काही रिपीट तिथं होत आहेत. याला थोडं क्वांटिफाय करण्याचा आपण इथं प्रयत्न करूयात. PYQ मध्ये बघा, राज्यसेवेमध्ये ट्रेंड असा दिसतो की जे जुन्या वर्षामध्ये प्रश्न ऑलरेडी विचारून झालेले आहेत, वर्ड टू वर्ड प्रश्न घेण्याचा जर विचार तिथं केला आपण, वर्ड टू वर्ड रिपिटेशनचा जर या वर्षीच्या पेपरमध्ये विचार केला तर एक 5 ते 7% आहे तसे प्रश्न रिपीट तिथं होतात. बरोबर. सो क्वेश्चन रिपीटचा जर आपण विचार केला तर अराउंड 5 to 7%. आता हा रेशो असाच आहे का? कधी जास्त पण होतो, 10% तो जातो, कधी तो 5% खाली पण येतो. ठीक आहे. सो ॲज एकदम हार्ड अँड फास्ट हाच फॉर्म्युला आहे असं म्हणणार नाही आहे मी, पण या रेंजमध्ये, रेंज बाउंड आहे, या रेंजमध्ये कुठेतरी PYQ जे आहेत ते रिपीट होताना आपल्याला दिसतात. राज्यसेवेचा प्रत्येक प्रश्न 2 मार्कांचा आहे. 5 क्वेश्चन जरी म्हणलं तरी 10 मार्क तिथं आपल्याला प्रिव्हियस इयरमध्ये विचारले जातात असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. आणि एक ॲव्हरेज जर आपण बघितलं 70-80 मार्क्स प्रत्येकाला येत राहतात. काही बऱ्यापैकी जनता जी आहे यांचे फायनल लेट्स से सिलेक्शन्स जे आहेत किंवा प्रिलिम्स पास होणे जे आहे हे 4-5च्या लीडनं तिथं जात असतं, 4-5 मार्कांनी ते उडत असतात. ठीक आहे. त्यामुळं हे 10 मार्क जे आहेत ते खूप क्रुशियल होऊन जातात. एक अभ्यासामधली रिफाईनमेंट जी आपण म्हणणार आहे ती रिफाईनमेंट या 10 मार्कांनी तिथे येत असते. सोबतच PYQचा दुसरा बेनिफिट जर आपण बघितला, म्हणजे प्रॉपर तुम्ही प्रत्येक ऑप्शनचं ॲनालिसिस PYQच्या तयारीमध्ये जर करत असाल तर तो आकडा इंटरेस्टिंग होऊन जातो. म्हणजे सगळे तुम्ही गतवर्षीचे सगळे पेपर व्यवस्थित केलेले आहेत, ट्रेंड्स तुम्ही आयडेंटिफाय केलेत, तिथं ऑप्शन्स जे दिलेले आहेत त्या ऑप्शनचा डेटा तुम्ही पुस्तकांमधून वाचलेला आहे, असं जर सगळं गणित आपण उभा केलं तर हा आकडा खूप जास्त जातो बघा पुढे. राईट. सो प्रॉपर ॲनालिसिस बेस्ड डेटा जर आपण बघायला गेलो तर जवळपास 50 ते 60% पेपर तुम्हाला फक्त PYQ ॲनालिसिसमध्ये सोडवता येतो. आता हा पण आकडा हार्ड अँड फास्ट नाही आहे. काही वर्षांमध्ये तो 70% सुद्धा गेलाय, काही वर्षांमध्ये तो 50% खाली पण आलाय. ओके, हे पण रेंज बाउंड आहे. याचाच अर्थ काय? प्रॉपर ॲनालिसिस केलं तर निम्मे प्रश्न तुम्हाला आज जमणार आहे. ओके. आणि क्वेश्चन टू क्वेश्चन, वर्ड टू वर्ड रिपिटेशन जर बघितलं तर प्रत्येक पेपरमध्ये 5 ते 7 ते 10 क्वेश्चन्स तुम्हाला रिपीट होत असताना तिथं दिसणार आहेत. हे स्टॅटिस्टिक्स सांगण्याचं कारण एकच आहे, तुम्हाला मागच्या वर्षीचे प्रश्न जे आहेत हे मागच्या वर्षीचे प्रश्न व्यवस्थित करावे लागतात. मग मुद्दा क्रमांक 2, गरज कळाली आपल्याला. मुद्दा क्रमांक 2, आता मग करायचं कशा पद्धतीनं? ट्रेडिशनली बघा, PYQ ॲनालिसिसची पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. ज्ञानदीपनं ज्याची सुरुवात सुद्धा केली होती, पहिल्यांदा आपली ॲनालिसिसची आली, मग मार्केट शहाणं झालं, त्यांनी सगळ्यांनी तशा पद्धतीची पुस्तकं तयार केली. राईट. याच्यामध्ये अडचणी ही होते की प्रत्येकच विद्यार्थ्याला, आता बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते पुण्यामध्ये अभ्यास करत नाहीत, बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या आर्थिक अडचणी असू शकतात. ठीक आहे. सो प्रत्येकाला ते पुस्तक अफोर्ड करणं शक्य होत नाही, ते पुस्तकाचा ॲक्सेस बऱ्याचदा प्रत्येक विद्यार्थ्याला नसतो. मग याच्यावर एक स्मार्ट सोल्युशन आम्ही काढण्याचा प्रयत्न इथं नक्कीच केलेला आहे. त्या स्मार्ट सोल्युशनचं नाव आपल्याला PYQ प्रॅक्टिस हे एक ॲप्लिकेशन सांगता येतं. मग या ॲप्लिकेशनमध्ये आपण मागच्या सगळ्या वर्षांचे पेपर जे आहेत हे डिजिटल फॉर्ममध्ये तुमच्या मोबाईलमध्ये आणण्याचा प्रयत्न तिथं केला आहे. ठीक आहे. PYQ प्रॅक्टिस असं आपण त्याला म्हणणार आहे. तुम्हाला वाटेल की मी ॲप्लिकेशनची ॲडव्हर्टाइजमेंट करतोय, तर तो मुद्दा नाही आहे. ॲप्लिकेशन इज अ सेकंडरी थिंग. मी तुम्हाला महत्त्वाचं काय सांगतोय की PYQ करणं गरजेचं आहे, फक्त ते करत असताना एक स्मार्ट वे आहे, तेवढा स्मार्ट वे सांगण्याचा प्रयत्न मी नक्कीच तुम्हाला इथं करतोय. बरोबर. सो PYQ व्यवस्थित करावे लागतील. येणाऱ्या राज्यसेवेसाठी हे PYQ जे आहे ते व्यवस्थित करावे लागतील. करण्यासाठी कमी खर्चामध्ये, कमी वेळेवालं आणि एकदम फ्लेक्झिबल अपॉर्च्युनिटी देणारं एक स्मार्ट सोल्युशन म्हणून हे PYQ ॲनालिसिसचं ॲप्लिकेशन जे आहे हे ॲप्लिकेशन तुम्हाला नक्कीच वापरता येईल. ओके. ॲप्लिकेशनची थोडीशी 2 मिनिटांमध्ये माहिती घेऊयात.
ओके, PYQ प्रॅक्टिस हे ॲप्लिकेशन आहे. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सर्व राज्यसेवेच्या प्रिलिम्सच्या, मेन्सच्या सगळ्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका ह्या तुमच्या डिजिटल फॉर्मॅटमध्ये ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला उपलब्ध दिसणार आहेत. हा QR स्कॅन करा, तुम्ही ॲप्लिकेशनपर्यंत जाऊन पोहोचता. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर लेट्स से आपण राज्यसेवेचा अभ्यास करतोय. ठीक आहे, MPSCच्या टॅबवर जायचं आहे आपल्याला. MPSCच्या टॅबमध्ये तुम्हाला ABC असे 3 ऑप्शन्स आपण दिले होते, बरोबर. ए मध्ये फक्त पेपर्स आहेत, बी मध्ये पेपर आणि त्याचं ॲनालिसिस, क्वेश्चन आणि त्याचं ॲनालिसिस आहे. सी मध्ये सब्जेक्ट वाईज सेग्रिगेशन आपण प्रत्येक पेपरचं केलं आहे. फॉर एक्झाम्पल आपण लेट्स से बी ऑप्शनकडे गेलो. बी ऑप्शनकडे ओपन केल्यानंतर व्ह्यू कॉन्टेंट म्हटल्यानंतर बघा एक्झामनुसार येते, इयर वाईज तो क्वेश्चन पेपर जो आहे तो अवेलेबल होतो. लेट्स से आपण पहिल्या क्वेश्चन पेपरला ओपन केलं. 2023चे 100 प्रश्न ॲज इट इज आपण इथे घेतलेले आहेत. ठीक आहे, मग यातला पहिला प्रश्न त्या वर्षी जो होता तो होता पंडिता रमाबाई यांनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमलं होतं. त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होता. ठीक आहे, सो राज्यसेवेचा 2023चा हा पेपर आहे. मग याच्यामध्ये 4 ऑप्शन्स आपल्याला दिसतात. पहिला ऑप्शन न्यायमूर्ती मगो रानडे, त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन जो आहे तो भांडारकर, डॉक्टर RG भांडारकर, तिसरा ऑप्शन जो आहे तो न्यायमूर्ती KT टेलन आणि चौथा ऑप्शन जो आहे तो बापू हरी शिंदे. सो ज्याला इंग्लिशमध्ये वाचायचे त्याने इंग्लिशमध्ये वाचा, ज्याला मराठीमध्ये वाचायचे त्यांनी मराठीमध्ये वाचा. ठीक आहे, ऑप्शन्सकडे आपण आल्यानंतर तुम्हाला हे प्रश्न जागेवरच सोडवता येतात. फॉर एक्झाम्पल लेट्स से या चौघांपैकी पहिले 3 जण जे होते त्यांचं सल्लागार मंडळ ते होतं. ऑप्शन्समध्ये डीचा ऑप्शन आपल्याला दिसतोय, डीचा ऑप्शन जो आहे तो बरोबर आहे. पण लेट्स से तुम्ही चुकीचा ऑप्शन कोणताही मार्क केला, रेड येणार आहे, खाली ग्रीन येणार आहे, बरोबर. क्वेश्चन सोडवून झाल्यानंतर इंटरेस्टिंग गोष्ट, तोच पर्याय बरोबर का आहे त्याचं ॲनालिसिस तुम्हाला तिथंच मोबाईलवर अवेलेबल आहे. सो प्रश्न चुकत असेल तर पुस्तक ओपन करायचं, पुस्तक वाचत बसायची आपल्याला गरज नाही आहे. तिथल्या तिथं तुमचं सगळं ॲनालिसिस जे आहे हे ॲनालिसिस तुम्हाला खाली तिथं वाचता येईल आणि तो प्रश्न जो आहे तो कायमचा वेगळा आपल्याला पाडता येईल. तो प्रश्न क्लिअर झाल्यानंतर मग आपण सेकंड क्वेश्चनकडे जातो. सेकंड प्रश्न जो आहे तो ओपन झालेला आहे. फॉर एक्झाम्पल 2018 साली मुंबईतील कामगारांना पीपल्स युनियन ही संघटना स्थापन करण्याचा उपदेश खालीलपैकी कोणी केला होता. ऑप्शन्समध्ये राजर्षी शाहू महाराज आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, नारायण मेघाजी लोखंडे आहेत, भाई माधवराव बागल आहेत. ओके, या पर्यायाचं उत्तर जे आहे ते आपल्याला शाहू महाराजांचं सांगता येतं. इथं तुम्ही दुसरा ऑप्शन क्लिक केला असता, रेडमध्ये आला असतं, ग्रीन ऑप्शन जो आहे तिथं हायलाईट झाला असता. ओके, अशा रीतीने सगळे 100 प्रश्न तुम्हाला सोडवता येतात. ते उत्तर का बरोबर आहे याचं एक्सप्लेनेशन खाली आहे. सोबतच बाकीचे जे 4 ऑप्शन्स दिलेत त्या 4ही ऑप्शन्सचं एक्सप्लेनेशन इथं दिलंय. ते चुकीचे का आहेत, त्यांनी दुसरं काय काम सांगितलं. ओके, याचा फायदा काय होतो, तुम्हाला कुठेही बसल्या बसल्या, चहा पिताना, नाश्ता करताना, बोर झालं, मोबाईल जर तुम्ही चाळत बसता तिथं तुम्हाला चांगल्या पद्धतीनं हा अभ्यास करता येतो. अभ्यास करत असताना पुस्तकं मोठी कॅरी करत बसण्याची गरज नाही आहे. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट, मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये ती सांगितली नव्हती, इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे, हे सगळं कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, बरोबर. म्हणजे तुमच्या 2-3 चहाच्या खर्चामध्ये तुम्हाला अख्खे सगळे पेपर जे आहेत ते उपलब्ध होत आहेत. हे झेरॉक्स मारायला जर तुम्ही गेला तरी 100-200-300 रुपयाचा खर्च होतो. आत्ताचा जो आपण बघितलाय, आत्ताचा फॉर्मॅट जो आपण बघितलाय तो फक्त 49 रुपीजचा आहे. 3 ते 4 चहामध्ये तुम्हाला सगळे पेपर विथ ॲनालिसिस तेही मोबाईलवर उपलब्ध होत आहेत. ओके, ज्ञानदीप यासाठीच ओळखलं जातं बघा, सगळ्या गोष्टी कॉस्ट इफेक्टिव्ह आहेत. ओके, सो या स्मार्ट वेचा अभ्यास तुम्ही नक्कीच करू शकता. याच्यामध्ये UPSC एक्झाम आहे, MPSC आहे, कंबाईन आहे, सरळ सेवा आहे, पोलीस भरती आहे. ठीक आहे, कंबाईन एक्झाममध्ये सुद्धा आपल्याला याच पद्धतीने ऑप्शन्स दिसणार आहेत. याच्यामध्ये सगळे पेपर, मराठी इंग्लिश सहित सगळे पेपर जे आहेत, प्रिलिम्स आणि मेन्स सगळ्यांचा समावेश तिथे केलेला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काय दिले ते बघून घेऊयात. ॲप्लिकेशन ओपन झालं की तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा एक्झाम्स दिसतील, तुम्ही कोणत्या एक्झामचं प्रिपरेशन करताय. फॉर एक्झाम्पल तुम्ही UPSCचं करत असाल, MPSCचं करत असाल, कंबाईनचं करत असाल, सरळ सेवा आहे, पोलीस भरती आहे. सो सगळ्या ज्या काही परीक्षा महाराष्ट्रामध्ये घेतल्या जातात त्या सगळ्यांचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे आहेत हे आपल्याला दिसणार आहेत. आता UPSCमध्ये ट्रेंड महत्त्वाचा असतो, ॲनालिसिस महत्त्वाचे असते. MPSCमध्ये क्वेश्चन रिपिटेशन थोडंसं आहे. कंबाईनमध्ये ते रिपिटेशन वाढतं. कंबाईनमध्ये 10 ते 12 प्रश्न रिपीट होतात. ॲनालिसिस वाईज गेलो तर 60-70% तो आकडा जातो. सरळ सेवेमध्ये रिपिटेशन आहे, पोलीस भरतीमध्ये रिपिटेशन आपल्याला दिसून येतं. ओके, सो अभ्यास एक चांगल्या पद्धतीनं नक्कीच तिथं होतो असं म्हटलं तरी चालेल. या सगळ्या परीक्षांचं PYQ जे आहेत ते तिथं दिलेले आहेत.
मग इथं दिलेले जे PYQ आहेत हे 3 फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दिसतात. सो 3 वेगवेगळ्या पद्धतीनं सेम PYQ जो आहे तो तिथं प्रेझेंट केलेला आहे. पहिला फॉर्मॅट ज्याला A टाईप आम्ही ॲप्लिकेशनमध्ये म्हणले, इथं आयोगाचे जे दिलेले पेपर्स आहेत हे पेपर्स तुम्हाला जसेच्या तसे ऑनलाईन सोडवता येतील. ठीक आहे, म्हणजे 100 क्वेश्चन्स आहेत, 100 क्वेश्चन्स एकामागे एक या पद्धतीनं तुम्हाला तो ऑनलाईन पेपर जो आहे तो सोडवता येतो. याचा फायदा 2 पद्धतीनं प्रश्न ट्रेंड कळतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही टाईम बाउंड मॅनरमध्ये तो प्रश्न सोडवताय. सो पेपरमध्ये ज्या पद्धतीनं आपण विचार करतो त्या पद्धतीचा विचार आपल्याला नक्कीच इथं करता येतो. ओके, सो हा एक पहिला टाईप आहे ज्या माध्यमातून तुम्ही PYQ जे ते सोडवणार आहे. दुसरा टाईप जो आहे तो आयोगाचे पेपर जसेच्या तसे तुम्हाला सोडवता येतात, पण सोबतच त्याचं विश्लेषण सुद्धा तिथं दिलेलं आहे. ठीक आहे, सो B टाईपमध्ये विश्लेषण ॲड होतं, या पद्धतीने आपल्याला सांगता येतं. आणि C टाईप जो आहे तो इंटरेस्टिंग आहे. आयोगाचे पेपर इथं टॉपिकनुसार अरेंज केलेले आहेत. ठीक आहे, टॉपिकनुसार अरेंज केलेले आहेत. सब्जेक्ट वाईज सब टॉपिक जे आहेत त्यांचं वर्गीकरण आहे आणि त्यांचं विश्लेषण इथं दिलेलं आहे. अभ्यासासाठी हा तिसरा टाईप जो आहे तो महत्त्वाचा होतो बघा. बरोबर, कारण साहजिक आहे आपण लेट्स जिओग्राफी वाचत बसलोय, इकॉनॉमिक्स वाचत बसलोय, सो तेवढ्या इकॉनॉमिक्सचे मागचे प्रश्न जे आहेत हे मागचे प्रश्न तुम्हाला लागणार आहेत तिथं. राईट, मी बऱ्याचदा 5 स्टेज फॉर्म्युला सांगितलेला आहे अभ्यास करत असताना कशा कशा पद्धतीनं करावं. त्यातली एक स्टेज जी आहे ती PYQची सुद्धा आहे. अडचण काय होते, आता प्रॅक्टिकल सेन्समध्ये ज्यावेळेस आपण विचारायला जातो, प्रॅक्टिकल सेन्समध्ये पुस्तक आपलं कुठलं तरी सौदी सरांचं भूगोलाचं असणार आहे, पुस्तकाची साईज मोठी आहे, सौदी सरांची 2-3 पुस्तकं असतात, बॅगमध्ये ते सामान आहे, सोबतच तुम्ही PYQचा मोठाला ठोकळा तिथं घेऊन बसणारे, कॅरी करणारे. इव्हन तो ज्ञानदीपचा स्वतःचा ठोकळा आहे तरी सुद्धा मी तुम्हाला काय सांगतोय, हे कॅरी करणं अवघड आहे. बरोबर, मग याच्यावर सोल्युशन काय आहे. जर PYQ मोबाईलमध्ये असेल, मोबाईल आपण सगळेजणच कॅरी करतो आणि पाहिजे त्यावेळेस फ्लेक्झिबिलिटी ही मिळते, पाहिजे त्यावेळेस तुम्हाला तो क्वेश्चन तिथे ॲक्सेसिबल होतो. ठीक आहे, सो वजन कमी होणार आहे, पुस्तकं जास्त दिसत नाहीत म्हणून तुमचा अभ्यासाचा लोड सुद्धा तिथे कमी होणार आहे. ओके, हा एक ॲडेड बेनिफिट आहे असं म्हटलं तरी चालेल. याच्यामध्ये आपण सब्जेक्ट वाईज ॲनालिसिस जे आहेत ते देतोय. ॲप्लिकेशन डाउनलोड कसं करायचं, स्क्रीनवर तुम्हाला एक QR कोड दिसतोय, तो QR कोड स्कॅन करा. QR कोड स्कॅन केल्यानंतर तुम्ही प्ले स्टोअरला जाताय, PYQs ॲप नावाचं ॲप्लिकेशन आहे, डाउनलोड करायचं, लॉग इन करायचं. लॉग इन झाल्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करा आणि अभ्यासाला सुरुवात करा. जर फायद्याचं वाटलं तर मी इन्सिस्ट करतो रेटिंग नक्की द्या. आय गेस तुम्हाला हे सेशन व्यवस्थित वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. अशाच नवीन काहीतरी स्मार्ट टेक्निक्स ज्ञानदीप कायम घेऊन येत असतं. आमचा हा प्रयत्न आज सुद्धा आहे की अजून याच्यामध्ये काही इनोव्हेशन्स करता येऊ शकतात का, तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका.